सुप्रभात मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शलाका ही केदारला सांगत असते की हे म्हणजे तू केले का, मला सांग ना, हा शर्ट तुझा आहे का, म्हणजे तू खरंच त्या काकांना मारले का, अरे तू सांग ना, मला घाम येतो, इकडे टेन्शन आलंय, काहीतरी सांग तू. तर इकडे केदार ओरडत तिला बोलतो, बस कर, मीच केलं हे सगळं, कारण त्या म्हातारेला मी जे आनंदीला मारण्यासाठी गुंडे बोलवले होते त्यांचं आणि माझं बोलणं त्यांनी ऐकलं होतं, म्हणून त्या म्हाताऱ्याला तरी मी सांगत होतो की माझं चुकलं भूतू, मला माफ कर, तरी देखील ऐकलंच नाही त्यांनी. मग काय आलं मला त्या म्हाताऱ्याला उडवायचा, तरी देखील मी केला होता प्लॅन, त्या ज्यूसमध्ये टाकल्या होत्या गोळ्या, तो पेणार तेवढ्यात तिथे आनंदी आली, फुटला ग्लास, तो पण प्लॅन माझा फुटून गेला. तर मग दुसरा प्लॅन मला लवकरच्या लवकर बनवायचा होता. मग नंतर एक दिवस मला आनंदीचा मोबाईल भेटला आणि त्याच्यावर कॉल आला की मनोजनी गाडी घेतली. मग काय तिथेच समजवलं की आता मी ह्याच गाडीने त्या मनोजला मारणार म्हणून. काय मनोज देखील आला होता त्या सिद्धेश्वराच्या मंदिरात. मग मी काय माझ्या मित्राला सांगितलं त्याला प्रसाद द्यायला, मग तो प्रसाद दिल्यानंतर त्याला आली चक्कर आणि मग मी त्याला तिथेच बेशुद्ध पडलेला बघून मग मी त्याला उचललं आणि मागच्या सीटवर टाकलं. मग मला माहिती होतं की तो म्हातारा बाहेर निघालाय म्हणून. तर इकडे मग ते जोडपे त्या कारसोबत फोटो काढून तिथून निघून जातात आणि मग काय असा सन्नाट गेलो की त्या म्हाताऱ्याला डायरेक्ट चिरूनच टाकलं. मग त्या ऐकून इकडे शलाकाला मोठा धक्का बसतो. तर केदार सांगतो की मग त्याच्यानंतर मी त्याला बेशुद्धमध्येच दारू पाजली, थोडी दारू त्याच्या कपड्यावर सांडून गाडीतही ठेवली आणि मग त्याला दिलं ड्रायव्हिंग सीटवर, म्हणजे मग सगळ्यांना असं वाटेल की त्यांनीच उडवले म्हणून. पण काय मला माहिती नाही की त्या शर्टचा फोटो कोणी काढला येते. तर इकडे शलाका ही डोक्याला हात लावून रडत असते. तर इकडे शलाका सांगते की आता काय करायचं केदार, आपण आता तर सगळं संपलंय. तर इकडे आनंद हा केदारला कॉल करत असतो पण तो उचलत नसतो. तर आनंदी सांगते की मग तुम्ही शलाकाला कॉल करून बघा. तर इकडे वृंदा सांगते की तुम्ही कॉल करा पण सांगा तरी काय झालंय ते. तर इकडे आनंद सार्थक सांगतो की सगळं सांगतो ना, एकदा क्लिअर तरी होऊ द्या सगळं, मग सांगेल ना मी. पण ते दोघं तर बाहेर गेलेत ना. तर इकडे सार्थक सांगतो की मग येऊ देत, खरी सांगेल मग मी सगळं. तर इकडे शलाकासुद्धा कॉल उचलत नसते. तर इकडे वृंदा सांगते की ऑफिसमध्ये काही झाले का, भांडण वगैरे का, काही कंप्लेंट्स. तर इकडे सार्थक सांगतो की एक वेळेस मी ते सोडून दिलं असतं, कारण आत्तापर्यंत तेच करत आलो आहे, पण आत्ता हे माझ्या आयुष्यासोबत खेळत आहे म्हणून मी जास्त पॅनिक झालो आहे. तर तेवढ्यात तिथे केदार आणि शलाका येतो. तर इकडे ते बघून सार्थक बोलतो केदार इकडे. तर इकडे सगळ्यांचे चेहरे बघून केदार सांगतो की असं काय झालंय, सगळे का असे बघताय. तर शलाका बोलते की हो नाही, काय झालंय, का बघताय असे सगळे. तर इकडे वृंदा सांगते की अगं मलाच नाही माहिती काय झालंय ते, आता सार्थक सांगशील का काय झालंय ते. तर इकडे आकांक्षा सांगते की मी सांगते, कारण ह्या फोटोमधला जो शर्ट आहे ना तो सेम टू सेम केदार जिजूंचाच आहे. तर ते ऐकून इकडे केदार आणि शलाकाला खूप मोठा धक्का बसतो. तर लगेच ते ऐकून वृंदा सांगते की काय डोकर पडली का, थोडी शुद्धीत आहे का नाही तू. तर इकडे आकांक्षा बोलते की मी पूर्ण शुद्धीतच बोलते काकू. तर इकडे सुद्धा तिथे येऊन बोलते की काय प्रकरण आहे, हा काय तमाशा चाललाय. तर इकडे केदार हा आकांक्षाला सांगतो की नाही आकांक्षा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तर शलाका सांगते की आणि तसं पण ना, तुला काय बोलायचं तरी काय नेमकं, म्हणजे हा शर्ट केदारचा होता, म्हणजे तो गाडी चालवून म्हणजे काकांना त्यांनीच उडवलंय का. तर इकडे आकांक्षा बोलते की मी तसं बोललेलीच नाहीये. तर शलाका बोलते की मग कसं, आता तर बोलली ना की तो जो शर्ट आहे तो केदारचाच आहे म्हणून. तर इकडे आकांक्षा सांगते की असं नाहीये, मी फक्त बोलले की मी तो सेम टू सेम शर्ट केदार जिजूंकडे पण बघितलाय. तर इकडे सार्थक बोलतो की आता मी डायरेक्ट मुद्द्यावर येतो, केदार तुझ्याकडे तो शर्ट आहे का नाही. तर इकडे केदार सांगतो की नाही आहे माझ्याकडे तो शर्ट, आणि समजा जरी असला तर त्याने काय फरक पडणार आहे, आणि सगळ्या कंपन्या काय एकसारखा शर्ट नाही बनवत ना, डिझाईन पण सेम असू शकते. तर इकडे सार्थक सांगतो की हो, पण मला तू शिकू नको की कंपनीमध्ये काय असतं काय नाही, कारण मी तेच करत आले आत्तापर्यंत. तर इकडे केदार सांगतो की म्हणजे तुला बोलायचं तरी नेमकं काय आहे, म्हणजे काकांचा ॲक्सिडेंट मी करून आणलाय का, म्हणजे काय आता हिच्या भावाने नाही उडवलं का सांग ना. तर लगेच इकडे वृंदा रडत सुधाला बोलते की आता तूच बघ ना, चोराला सोडून संन्यास इकडे त्यांनाच पकडायला लागलेत, म्हणजे आता हिच्या भावाला दिलं सोडून आणि केदार लावांनाच पकडायला लागलेत. आता हिच्या भावाला सुटवण्यासाठी हे अजून किती काय कोणाला मारणार आहे माहिती नाही. तर इकडे लगेच सुद्धा सांगते की अरे सार्थक काय चाललंय हे. तर सार्थक सांगतो अरे काय चाललंय, म्हणजे मी फक्त विचारलं की तो तसाच सेम टू सेम ड्रेस आहे की नाही त्याच्याकडे, मग फक्त उत्तर हा की नाही द्यायचं ना, एवढं का परत मोठं करताय. इकडे शलाका ओरडत बोलते की बरं चल मग दाखवते तुला तो शर्ट आहे की नाही, तू स्वतः तुझ्या डोळ्याने बघून घे. तर इकडे केदारही सांगतो की हो बघ ना तू, आणि जर तो शर्ट नसला ना तर खूप मागात पडेल सार्थक तुला हे. तर इकडे सार्थक सांगतो की आणि जर भेटला तर मग तू डायरेक्ट जेलमध्ये जाशील केदार. तर इकडे लगेच शलाका सांगते की हो मग बघ ना, चल मी पण तुला सांगते ना, चल मग. तर इकडे शलाका ही आनंदीला घेऊन जाते. तर इकडे अण्णा हे सगळे डॉक्युमेंट्स पेपर काढून ठेवलेले असतात. तर तिथे मालती येते, ती सांगते की हे फाईल्स का काढलेत तुम्ही. तर इकडे अण्णा सांगतात की अगं जे आपल्या गावीचं घर आहे ना ते विकायचं ठरवलंय मी. तर इकडे ते ऐकून मालती सांगते काय बोलताय तुम्ही, असं काय बोलताय, ते आपलं
पिढीचं घर आहे आणि त्याच्यामुळेच आपल्या मुलांसाठी पण ते योग्य आहे, म्हणून तुम्ही असं विचार का केला? तर इकडे अण्णा सांगतात, अगं हो, पण म्हणून मी काय आपल्या बाळांचा भविष्याचा विचार नाही करणार का? त्यांचं उद्ध्वस्त करेल का? आणि तसं पण आपण कुठे आता गावी जात येतोय, म्हणून ते घरही तसंच राहिलं, म्हणून विचार केलाय मी ते विकून टाकूयात म्हणून. आणि तसं पण ना, जर आपण सानूच्या स्कूलची फी भरली नाही तर तिला बाहेर काढून दिलं तर तिच्या भविष्याचं काय होईल? तर इकडे मालती सांगते की तुमचं पण बरोबरच आहे ना, कारण माणसंच ते घर बनवतात ना, जर माणसंच तिथे सुखी नसेल, नाही तर त्यांना सगळे आनंद आणि आकांक्षा भेटत नसेल तर त्या घराचा तरी काय उपयोग? तसं पण तुम्ही सानूच्या भविष्याचा विचार केलाय म्हणून विका तुम्ही ते घर. तर इकडे अण्णा सांगतात की मालती, मला तर वाटलं होतं मला तू अडवशील, पण तुम्हाला समजून घेतलं, खूप बरं वाटलं मला. तर इकडे मालती सांगते की मग अहो असं काय बोलताय तुम्ही? तसं पण ना, तुम्ही सानूच्या भविष्याचा विचार करताय आणि आत्ता आपल्या सानूला जास्त गरज आहे शिक्षणाची, म्हणूनच मी पण बोलते विकून टाका. तर इकडे अण्णा ते फाईल्स भरत असतात, तेवढं तिथे लीना येते, ती बोलतात थांबा अण्णा, तुम्ही कुठेही जात नाही. तर इकडे ते बोलून अण्णांना धक्का बसतो. इकडे शलाका ही आनंदीला बोलते की बघ आता सगळं आणि घे तुझी खात्री पटवून, आणि सगळे कपडे बाहेर काढते. तर इकडे आनंदी बोलते की आम्हाला तुम्हाला दुखायचंही तू नव्हता. तर इकडे शलाका सांगते की आधीपासूनच दुखावलंय तू, कारण गेलेले ते माझे काका आहे ना, आता तू सगळं नीट बघून घे आणि खात्री करून घे, कारण तो आरोप लावलाय ना माझ्या नवऱ्यावर, तो सिद्ध तरी होईल. आणि ना तो मारेकरी तुझा भाऊ आहे, एवढं लक्षात ठेवू आनंदी. पण तुझ्या भावाला तू लपवण्यासाठी हे सगळे प्लॅन बनवलेत तुम्ही, आणि माझ्या नवऱ्याला फसवताय तुम्ही या सगळ्यांमध्ये. ते बोलून शलाका तिथून निघून जाते. तर इकडे अण्णा सांगतात की असं काय बोलतीये, मला आता पैशाची गरज आहे. आणि तर इकडे लीना सांगते की हो, पण तुम्ही आधीच आईंच्या बांगड्या मोडल्यात आणि शेवटची एसटी पण तुम्ही काढून टाकली, म्हणून मी तुम्हाला आता हे घर विकू नाही देणार. तर इकडे अण्णा सांगतात की पण पैशाची जास्त गरज आहे, सानूच्या भविष्याचा विचार करायचा आहे. सानूच्या शाळेचा आहे ना, तर मी निर्णय घेतलाय की तिची शाळा बदलणार आहे मी. तर ते ऐकून इकडे दोघांनाही धक्का बसतो. इकडे अण्णा सांगतात की मी अजून जिवंत आहे, असा का निर्णय घेतला आणि तू का तिची शाळा बदलली? आणि तसं पण मला ते घर विकू देत, आपल्याला काही त्याचा नफा नाहीये, म्हणून तू मला प्लीज विकू देते घर. आणि त्या घरातून सानूच्या शाळेत होऊन आणि उरलेली मनोजच्या केसमध्ये पण जाईल ना. तर इकडे लीना सांगते की हो, पण तुम्ही असं काहीच करणार नाहीये, मी तुम्हाला ते घर विकू नाही देणार. तर इकडे लीना सांगते की मी आपल्या सानूला आपल्या साध्या शाळेत घातलेलं आहे, कारण जशी आपली परिस्थिती आहे तशीच त्या आपल्या मुलींना पण त्या परिस्थितीची काही जाणीव नको का? तर इकडे अण्णा सांगतात की पण तू असं का केलं, कारण की ते आवडीने मनोजने त्या शाळेत आपल्या सानूला घातलं होतं आणि आपली सानू किती हुशार आहे, तिला चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तर इकडे लीना सांगते की अण्णा ती माझी मुलगी आहे. तर ते ऐकून इकडे अण्णा आणि मालतीला धक्का बसतो. तर अण्णा सांगतात की म्हणजे आमचा काहीच अधिकार नाही आहे का सानूवर? तर लीना सांगते की म्हणजे मला असं बोलायचं नव्हतं, पण तिच्या भविष्याचे आता सगळे निर्णय मीच घेणार. आणि तसं पण तुमच्या मुलीबद्दल मी काही बोलली नव्हती, म्हणून तुम्हाला जे काही करायचं तुम्ही ते केलं ना. तर इकडे ते ऐकून अण्णांना धक्का बसतो. तर मालती सांगते की हो, आम्हालाही माहिती की ते आनंदीबद्दल तुला राग आहे, पण असं नाही की तू आत्ताच तो विषय काढू म्हणून. तर लीना सांगते की हो, मी आता ठरवलंय की आपण आता हा आनंदीचा विषय या घरात काढणार नाही. आणि राहिला प्रश्न सानूचा, तर सानूची मी शाळा बदलली आहे. तर इकडे शलाका सांगते की आता झालं ना समाधान, आता तूच बघितलं ना की हे सगळेच आधी आरोप लावते, आता आकांक्षासुद्धा आरोप लावायला लावली आहे. तर इकडे वृंदाही तिला शांत करते. तर शलाका सांगते की आधीच माझ्या नवऱ्याची किती तुम्ही बदनामी केली, आणि त्यात आता हा प्रकार तुम्ही नवीनच काढून आणला. अगं तो जावई आहे तुमचा, तरी तो घर जावई बनून राहिला ना, तरी त्याला किंमत देत आहे की नाही तुम्ही? इकडे सुद्धा सांगते की पण शलाका एवढा का राग घालून घेते डोक्यात? तर इकडे शलाका सांगते की असा कसा नको घालून फोटो आणून सांगणार की आता हे कपडे केदारचेच आहे, म्हणजे सगळं खापर आता माझ्याच नवऱ्याच्या डोक्यावर फोडायचं का? तर इकडे वृंदा सुद्धाला सांगते की ह्या तुझा मुलगा एवढा प्रेमात पडलाय ह्या मुलीच्या की सगळं खापर आता माझ्याच जावई बापूवर टाकणार आहे का? तर इकडे सार्थक सांगतो की मला बोल ना, तू काय बोलायचं, कारण मीच शोधलं होतं ना त्या शर्टाचं, म्हणून त्यांना बोलायची काय गरज आहे? तर इकडे सार्थक आणि आनंदी हे त्या गाडीपाशी आलेले असतात आणि इन्व्हेस्ट करत असतात. तर इकडे सार्थक सांगतो की तुम्ही बघा ना, हे 2 फोटो आहे, त्याच्यामध्ये फिंगरप्रिंट्स हे वेगळे वेगळे आहेत, म्हणजे ड्रायव्हिंग सीटवर 2 जण बसले होते. तर ते फोटो बघून इकडे इन्स्पेक्टर सांगतात की आता जो कोणी हा माणूस असेल ना, त्याला आम्ही लवकरच्या लवकर शोधून काढूया. तर इकडे रात्री पोलीस हे घरी येतात. तर दरवाजा केदार उघडतो. तर पोलीस सांगतात की केदार यू आर अंडर अरेस्ट. तर ते ऐकून इकडे केदार सांगतो की काय बोलताय तुम्ही? तर मित्रांनो, का हे केदारचं स्वप्न असेल का हे खरी हकीकत असेल? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.